ठेवा लक्ष टाइम्स, अचूक बातमी, सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारे बातमीपत्र. देशाचा विकास हाच आमचा ध्यास. दादा, तुम्ही कुठून आलात आणि आता एवढ्या रात्री तुम्ही दादाच्या पार्थिव शरीराच्या जवळ थांबलेला आहात? मग तुम्हाला दादाबद्दल काय आपुलकी वाटते आणि आपण कुठून आला होता? आम्ही आलेलो आहोत हिंगोली जिल्हा वसमत तालुका इथून. आज सकाळी दादाच्या जाण्याची बातमी समजली आणि शॉक लागला. एवढं दुःख झालं की पाहायचं काम नाही. आज आमच्यावरच नाही तर संबंध महाराष्ट्रावर ही शोककळा त्या ठिकाणी पसरली आहे. जवळपास मागच्या 2 तासापासून आम्ही या ठिकाणी आहोत आणि दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, दादांना पाहण्यासाठी आज आम्ही हिंगोलीवरनं इथं बारामती इथं आलेलो आहोत. शेवटचं तुमचं असं कोणतं तुमचं दादाची आठवण आहे तुमच्या बरोबर? जे मीच बोलतो सर, मी 2 मिनिट बोलतो. तुम्हाला असं वाटतं की बाबा शेवटची आठवण मला दादा बरोबर माझा हा संवाद झाला होता की आमच्या किंवा भेट झाली होती? दादा मागच्या वेळा जेव्हा आमच्याकडं नगरपालिकेचे इलेक्शन होते, त्यावेळा जेव्हा दादा आले होते तेव्हा दादांना आम्ही त्या ठिकाणी जवळून शेवटचं पाहिलं होतं. हा दादांचा आणि आमचा शेवटचा त्या ठिकाणी संवाद होता. आणि आज जेव्हा ही बातमी समजली तेव्हा दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हिंगोलीवरून आलो आहोत. आपण कुठून आलेला आहात आम्ही पण हिंगोलीहून आलो. आणि आपलं कुठलं हे आहे? मी अजित दरेकर. मी दादांचाच बांधकरी आहे. आपण बारामतीकर. हो, बारामतीकर आहे. सर मी बोलू. दादाच्या आठवणीत आपण काय सांगू शकाल 4 शब्द? दादांची आठवण मी कायमस्वरूपी आहे. दादांनी एका शब्दावर माझ्या 12 लाखाचं पुलाचं काम केलं आणि दादांचं काम कसं म्हणजे एकदम टकाटक सगळं हे, पण एवढं बारामतीचं वर्चस्व हरपलं आहे ते आम्हाला काळजापर्यंत लागतंय. आता आपण बघता की रात्रीच्या वेळेला जे बारामतीकर आहे, आज जिल्ह्यापेक्षाही म्हणजे चांगल्या पद्धतीचं बारामतीला त्यांनी अनेक उपक्रम इथं राबवलेले आहेत. हॉस्पिटल्स, कॉलेजेस, रोड्स आणि तुम्ही झाडाची पण हे बघू शकता की पर्यटन पण इथे दादांनी त्याचा पण हे जपलेला आहे, वारसा जपलेला आहे. तर आज जे दादाच्या आठवणीमध्ये आहेत, ते दादांच्या ज्या आठवणी आहेत त्याच्यामध्ये आज त्यांच्या कार्यकर्ता असू द्या, नातेवाईकांचे यांचे डोळे नम आहेत आणि अशा पद्धतीनं आता हे लोक रात्रभर दादासाठी जागत आहेत. आणि खरंच रोखठोक बोलणारा आणि महाराष्ट्राचा एक धडाडीचा नेता गेला याची खंत सदैव महाराष्ट्राला राहील. ह्याचं दुखणं कधीच पूर्ण होणार नाही अशी खंत बाळगत आज लोक दादांच्या पार्थिव शरीराजवळ येऊन रात्रभर बसून आहेत.